गुडशेड रोड हा बेळगावातील एक महत्त्वाचा रस्ता मानला जातो, कारण हा रस्ता रेल्वे स्थानकाच्या मागच्या बाजूस नवीनच निर्माण झालेल्या एंट्रन्स गेटला जोडला जातो। त्यासोबतच येथे अनेक मालवाहतूक करणाऱ्या गाड्या येत असतात, कारण येथे रेल्वेमधून अनेक धान्य किंवा इतर माल उतरवला जातो, जिथून हे धान्य वगैरे बेळगावमध्ये इतरत्र दिला जातो। म्हणूनच या रस्त्याला गुडशेड रोड असं म्हटलं जातं। याबरोबरच या रस्त्याला लागून प्रसिद्ध असा डेक्कन हॉस्पिटल आहे। तसेच हा रस्ता रेल्वे ओव्हरब्रिजपासून मराठा मंदिर ते कपिलेश्वर मंदिरला जाण्यासाठी हा शॉर्टकट रोड मानला जातो। पण शासनाच्या दुर्लक्षामुळे या रस्त्याची अवस्था अधिक गंभीर झाली आहे। या रस्त्यावर मोठमोठाले खड्डे असून पावसाच्या पाण्यामुळे चिखलाचं साम्राज्य पसरलंय। या भागामध्ये नवनवीन अपार्टमेंट्स तसेच घरे होत आहेत, पण रस्त्याचा अजूनही काहीही सोक्षमोक्ष लागलेला नाही। शाळकरी, महाविद्यालयीन विद्यार्थी तसेच नागरिकांची नेहमी येथे ये-जा असते, पण सर्वांनाच आपला जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो। एकीकडे बेळगाव स्मार्ट होत आहे याची घोषणा मंत्री आणि आमदार करतायत, स्मार्ट सिटीसाठी करोडो पैसे खर्च करतायत, तर दुसरीकडे ही अवस्था पाहिल्यावर बेळगाव खरंच स्मार्ट होतंय का असा प्रश्न निर्माण होतो। बेळगावच्या विकासासाठी करोडोंचा निधी दिला जातो, पण तो निधी जातो कुठे असा प्रश्न आता नागरिकांना पडलाय। वारंवार याबद्दल शासनाला निवेदने देऊनही काहीही उपयोग झाला नाही। त्यातच आता पावसाला सुरुवात झाली असून इथे अजूनच समस्या गंभीरपणे निर्माण होणार। त्यावर आता स्थानिक आमदार, प्रशासन काही तोडगा काढणार का हे आता पाहावं लागणार। विनोद कोलकार, KMM मराठी, बेळगाव।